वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे एकदम क्रिस्पी अशी जलेबी आणि त्यासोबत खाण्यासाठी रबडी सुद्धा. तुम्हाला आज एकाच व्हिडिओमध्ये 2 रेसिपी पाहायला मिळणार आहेत आणि एकदम इन्स्टंट होणारी आणि एकदम झटपट आणि जास्त कामझाम नाही करता एकदम फटाफट ही रेसिपी आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर मी इथं गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 कप दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप आपल्याला मलाई टाकायची आहे. मलाई तुम्ही बाहेरची किंवा घरची कोणती वापरू शकता. फक्त यामध्ये आपल्याला मलाई टाकायची आहे. यामुळे रबडी एकदम इन्स्टंट होते. तुम्ही बघू शकता एकदम 5 मिनिटांमध्ये छान अशी आपली रबडी तयार होत आहे. त्यानंतर यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. तुम्ही कितपत गोड खाता त्या प्रमाणात साखर टाकू शकता. मी इथं 1 चमचा साखर टाकलेली आहे, 1 मोठा चमचा. याला सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये जाईल एकदम सिक्रेट असा पदार्थ ज्याने रबडी आपली एकदम फटाफट होणार आहे. तो आहे खवा. तुमच्याकडे जर खवा नसेल तर तुम्ही यामध्ये पेढे सुद्धा टाकू शकता आणि जरी नाही टाकलं तरीही चालेल, पण थोडंसं वेळ लागतो दुधाला आटण्यासाठी, त्यामुळे खवा टाकायचा आहे जर तुम्हाला फटाफट बनवायचा असेल तर. त्यानंतर याला सुंदर असा कलर येण्यासाठी आपण यामध्ये भरपूर असं केसर टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता खव्यामुळे याला एकदम छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे. एकदम दाणेदार अशी आपली रबडी तयार झालेली आहे. मार्केटमध्ये मिळते ना तशा प्रकारे सेम. त्यानंतर आपण गॅस ऑफ करून घेणार आहोत आणि त्यानंतर जिलेबीसाठी जो पाक लागतो ना तो आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 कप साखर घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी टाकायचं आहे. या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचंय. 1 कप साखरसाठी 1 कपच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळणार आहोत. जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू सत्व सुद्धा टाकू शकता, सिट्रिक ॲसिड. माझ्याकडे लिंबू नव्हतं त्यामुळे मी सिट्रिक ॲसिडच यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर कलरसाठी तुम्ही कलर सुद्धा वापरू शकता, फूड कलर. पण मी इथं थोडंसं केसर वापरलेलं आहे. तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही फूड कलर वापरू शकता. तुम्ही बघू शकता पाक एकदम छान तयार झालेला आहे. एक तारी पाक आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे पाकाचा. छान थंड पाक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आता इथे जलेबी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला मोठा 3 चमचा दही टाकायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी सोडा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तुपामुळे याला छान असा क्रिस्पीनेस येतो. त्यामुळे तूप टाकायला विसरायचं नाहीये. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी घेऊन. मी इथं 1 कप पाणी घेतलेलं आहे. आपल्याला 1 कप पाणी पुरेसं होतं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. मध्यम असं आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. मध्यम असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. त्यानंतर आता आपण एक ग्लास घेणार आहोत. त्यामध्ये एक पॉलिथिन टाकायचे आहे. तुम्ही कोणतीही घेऊ शकता. साधी जी आपली मार्केटमध्ये पॉलिथिन मिळते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे असेल तर एकदम बेस्टच आहे. त्यानंतर ही ग्लासमध्ये घालून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आपल्याला खालून एक छोटासा होल करून घ्यायचा आहे. जेणेकरून आपली जलेबी छान बारीक पडली पाहिजे. जर तुम्ही मोठा होल केला तर मोठी जलेबी पडेल आणि ती क्रिस्पी होणार नाही. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. जर आपण टाकलेलं पीठ लगेच वर आलं तर ते तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये जलेबी सोडू शकतो. यामुळे सुद्धा जलेबी क्रिस्पी होतात. नाहीतर तुम्ही थंड तेलामध्ये टाकलं तर त्यामध्ये भरपूर असं तेल शिरलं जातं आणि ते क्रिस्पी होत नाहीत. छान तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये जलेबी छान अशा सोडून घेऊयात. जलेबीचा आकार कसाही येऊ द्या, फर्स्ट टाईम तुम्ही करत असाल तर तो परफेक्ट येणार नाही. मी किती वेळा करून माझी जलेबी एकदम परफेक्ट होत नाहीत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान अशा आपल्याला जलेबी सोडून घ्यायच्या आहेत. एकदम बारीक मी होल केल्यामुळे एकदम छोट्या अशा जलेबी आलेल्या आहेत आणि थोडा मोठा असा होल करून सुद्धा मी जलेबी ट्राय केलेल्या आहेत. त्या एवढ्या क्रिस्पी झाल्या नाहीयेत. त्यामुळे मी अशा प्रकारच्या जलेबी तुम्हाला करायला सांगेल, छोट्या होलच्याच. त्यानंतर मस्त अशी जलेबी मी सोडून घेणार आहे. दुसरी बॅच सुद्धा अशाच प्रकारे. तुम्ही बघू शकता आकार एवढा परफेक्ट येत नाहीये, पण खूप जास्त क्रिस्पी होत आहेत. सगळ्या जलेबी तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ज्या मोठ्या जलेबी आहेत त्या कशा दिसत आहेत आणि ही छोट्या जिलेबी एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या चॉईसवरती आहे. जर तुम्हाला जास्त क्रिस्पी आवडत नसेल तर तुम्ही मोठ्या सुद्धा आकाराच्या जलेबी तयार करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला ह्या पाकामधून डिप करून घ्यायच्या आहेत. लगेच काढायच्या आहेत. जास्त वेळ त्यामध्ये भिजत ठेवायचे नाहीयेत. नाहीतर पूर्ण त्यांचा क्रिस्पीनेस जातो आणि त्या ओल्या होतात. लगेच काढायचं आहे पाकामधून. तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या जलेबी तयार आहेत आणि रबडी सुद्धा तयार आहे. जलेबीवरून ही रबडी मस्त अशी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं डेकोर करण्यासाठी वरून केसर टाकून घ्यायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे. खूप टेस्टी लागते. अशी एकदा नक्की ट्राय करून पहा. ही शिल्पा शेट्टीची फेव्हरेट आहे. त्यांचीच बघून मी सुद्धा ट्राय केली आणि मला खूप जास्त आवडली. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.